हॅलो, वेलकम टू सॉफ्टेक्स गुरुजी. माझं नाव आहे धनंजय आणि आज आपल्याकडे जो विषय आहे तो अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे, जो की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, हा आपला विषय आहे आजचा. सो मित्रांनो, लक्षात घ्या, कम्युनिकेशन हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पब्लिकमध्ये जाता, बोलता, कंपनीमध्ये जाता, कंपनीमध्ये तुम्ही बोलता, एकमेकांशी बोलता, तुमच्या कलिग्स बरोबर बोलता किंवा आपण आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर बोलतो, फ्रेंड सर्कलमध्ये बोलतो. दरवेळेस नेहमी आपल्याला बोलावं लागतं. सो बोलतो म्हणजे नेमकं काय करतो, तर कम्युनिकेशन करतो. सो कम्युनिकेशनचा जर मराठी तुम्ही अर्थ बघितला तर त्याचा अर्थ संवाद असा होतो. बट हा संवाद कशा प्रकारे असायला पाहिजे, मग हा वन वे असायला पाहिजे का टू वे असायला पाहिजे, या पण बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. सो कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण कोणते कोणते स्किल्स वापरू शकतो, आणि कम्युनिकेशन स्किल इट इज अ पार्ट ऑफ सॉफ्ट सॉफ्ट स्किल, राईट? बट हे कम्युनिकेशन स्किल वापरताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, हे सर्वात जास्त, की फॉर एक्झाम्पल टोन आहे तुमची, बोलण्याची पद्धत आहे, ट्युनिंग आहे तुमचं, एकमेकांबरोबर होणारं ट्युनिंग असेल किंवा बॉडी लँग्वेजचा उपयोग असेल. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या कम्युनिकेशन मध्ये आल्या पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याकडं कम्युनिकेशन चांगलं असतं, बट आपल्याकडं इन्फॉर्मेशन जी असते ती अर्धवट असते, आणि इन्फॉर्मेशन अर्धवट असल्यामुळं होणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते आपल्यालाच फेस करावे लागतात. सो तुमच्याकडची इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपर कशी बनवायची किंवा त्यावर कसं आपल्याला काम करायचंय, सो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सो सर्वांनी सेशन नीट बघा, आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ आणि याच्या रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते नक्कीच तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचंही नॉलेज वाढेल आणि त्यांनाही हेल्प होईल. थँक्यू सो मच. आता जसं तुम्हाला स्लाइड पण दिसतीये, स्लाइडवर तुम्ही बघू शकता की आपण याच्यामध्ये काही गोष्टी बघणार आहोत. फर्स्ट आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं महत्व काय आहे, किंवा ती कशा प्रकारे तुम्हाला बोलायची आहे, किंवा कशा प्रकारे त्याच्यावर कम्युनिकेशन करायचंय. सो पहिलं असणार आहे इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण बघा, कुठल्याही गोष्टीवर जर संवाद करायचा म्हणला तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते, तर इन्फॉर्मेशन, तुमच्याकडे असलेलं नॉलेज, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत. सो दुसरी गोष्ट आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमच्याकडे जर एखादी इन्फॉर्मेशन आहे पण ती इनकम्प्लीट आहे, किंवा अर्धवटच आहे, किंवा आपण म्हणू शकता की जी पाहिजे इन्फॉर्मेशन तेवढी नाहीये तुमच्याकडं, तर त्याचे इफेक्ट काय होतात ते पण आपण बघणार आहोत. सो स्लाइड प्रमाणे आपण जाऊयात थोडंसं. विच आर द इम्पॉर्टन्स पॉइंट टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल. सो कुठले महत्वाचे पॉइंट्स आहेत की ज्याच्यामुळं आपलं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तो पहिला पॉइंट आहे, कम्युनिकेशन स्किल इज इक्वल टू 10% वर्ड्स, 10%च फक्त वर्ड्स आहेत, 30% टोन प्लस ट्युनिंग. म्हणजे तुमच्या बोलण्याचा टोन कसा आहे. आता बघा, मी तुमच्याशी बोलतोय, सो बोलत असताना माझा टोन आहे हा सिंपल आहे, म्हणजे एका वेनी आहे, जास्त वर पण होत नाहीये आणि जास्त खाली पण होत नाहीये. सो टोन हे महत्वाचं आहे, ट्युनिंग पण महत्वाचं आहे, कुठल्या पद्धतीने बोललं जातं ते सुद्धा महत्वाचं आहे, आणि प्लस 60% ऑफ बॉडी लँग्वेज. जसं की मी आता तुम्हाला गेस्चर्स यूज करतोय, सांगताना हात करतोय, माझं फेशियल एक्सप्रेशन्स चेंज होत आहेत. सो दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. इव्हन तुम्ही जर समोर बघाल तर कम्युनिकेशन स्किल मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 60% हे बॉडी लँग्वेजला दिलेले आहे, 60% बॉडी लँग्वेज आणि 10% फक्त वर्ड्स आहे. सो फक्त बॉडी लँग्वेज वरून पण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता तुम्ही. सो अशा प्रकारे 100% त्यांनी कम्युनिकेशन स्किल डिफाईन केलेलं आहे. सो फर्स्ट आहे, व्हॉट इज टोन. पहिलं म्हणजे टोन म्हणजे काय, व्हॉट इज ट्युनिंग, व्हॉट इज बॉडी लँग्वेज, अँड फोर्थ वन, व्हॉट इज मिसकम्युनिकेशन. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सो टोन म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघणार आहोत. सो जर का विचार केला की टोन म्हणजे काय असते, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण जे काही वोकल एक्सप्रेशन्स देतो किंवा जे काही बोलतो आपण, तर ती बोलताना टोन तुमची कशी आहे, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून
समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताय. सो दॅट इज कॉल्ड टोन. ओके. हो शिक्षक इकडे 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 कोण तू आणि आज कसा आला? हो बुवा काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर पोचव का तुम्हाला? कुठे पोचवताय मशनात? हो, छान वाटली एक्झाम्पल्स, मजा आली. आपण हे एक्झाम्पल्स मध्ये मध्ये घेतलेली आहेत, बऱ्याच वेळा वेगवेगळी घेतलेली आहेत. तुम्हाला हे एक्झाम्पल्स बघून खूप छान वाटलं असेल. बट आपण हे फक्त विनोद नाही घ्यायचा याच्यातनं. आपण याच्यातनं काही गोष्टी अभ्यासपूर्वक पण घ्यायच्यात. त्याची बॉडी लँग्वेज कशी होती, बरोबर? सरपोतदारची कशा प्रकारची बॉडी लँग्वेज होती, वोकल्स कशा होत्या, बरोबर? सो या गोष्टींकडे पण आपण अभ्यास करायचा. ओके, अभ्यासपूर्वक घ्यायच्या, बरोबर? मानेंची कशी होती, एक्झाम्पल, बॉडी लँग्वेज कशी होती, वोकल्स कशा होत्या, अप डाऊन्स कुठं होते, याचा आपण प्रॉपरली अभ्यास करायचा. ओके, सो थोडंसं मजेशीर म्हणून हे एक्झाम्पल्स घेतले होते. पुढे पण तुम्हाला नक्कीच ह्याचा एन्जॉय करता येईल.